प्राध्यापक ॲडव्होकेट सुभाष चव्हाण, गौरसेना दिग्रस तालुका अध्यक्ष। आज यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील तहसील कार्यालयामध्ये येण्याचं कारण की मागील 4 ते 5 महिन्यापासून प्राध्यापक संदेश चव्हाण, राष्ट्रीय गौरसेना अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण भारतामध्ये तसेच महाराष्ट्रामध्ये 54 ते 55 आंदोलनं झाली, रास्ता रोको झाले, समृद्धी महामार्ग अडवण्यात आला, नांदेड रेल्वे रोको आंदोलन करण्यात आलं। तेव्हा आपल्या या महाराष्ट्राच्या CM कडून, मुख्यमंत्र्यांकडून 4 नंबरला एक समिती गठीत करण्यात आली। त्या समितीमध्ये अहवाल देण्यात आला की ही समिती संपूर्ण बंजारा समाजाचं पूर्ण ST आरक्षणाबाबत सखोल चौकशी करेल, पण ही चौकशी आजपर्यंत झालेली नाही आहे। आज 3 ते 4 महिने उलटून गेले, पण ही समितीकडून कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही आहे। त्या कारणामुळे अखिल भारतीय बंजारा समाज तसेच गौरसेनेकडून आज 7 मे 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच वेळी विविध ठिकाणी तहसीलदार, SDO ऑफिस आणि कलेक्टर यांना गौरसेनेकडून निवेदन देण्यात येत आहे की जर येत्या काही दिवसामध्ये याची अंमलबजावणी झाली नाही, ही समिती जे स्थापन केलेली आहे या समितीकडून कोणताही सर्वे करण्यात आलेला नाही आहे, तर हे लवकरात लवकर त्याचं अंमलबजावणी करण्यात यावी। अन्यथा गौरसेनेकडून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्राध्यापक संदेशभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण महाराष्ट्रभर गौरसेनेकडून आंदोलन करण्यात येईल, याची दखल सरकारने घ्यावी। हेच आज गौरसेनेकडून एक विनंती करण्यात येत आहे की लवकरात लवकर ही समितीची अंमलबजावणी करावी।